पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी.कॉम पदवी प्रमाणपत्रातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पुण्यात आंदोलन झालं। NSCUIनं परीक्षा मंडळ कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक बनावट नोटा घेऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आणि नोटांची उधळण करत भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। आंदोलन करणाऱ्यावर NSCUIच्या आंदोलकांशी चर्चा केली। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुणे विद्यापीठामध्ये पदवी घोटाळा जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आता NSCUIचे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी परीक्षा विभागाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातामध्ये नोटा घेऊन या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी घोटाळा सुरू आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन सुरू आहे। पैसे द्या आणि पदवी द्या अशा घोषणा या ठिकाणी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नेमका हा घोटाळा काय आहे, तुमची मागणी काय असणार? सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट असं म्हणून ओळखलं जातं। जागतिक दर्जावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात नाव आहे। त्याच विद्यापीठामध्ये ह्या विद्यापीठ कुलगुरूंच्या प्रशासनाच्या अंतर्गत हा सगळा प्रकार घडत आहे। 3 लाख रुपये घेऊन जर तुम्ही बीकॉमची डिग्री जर विकत असाल तर हा किती निंदनीय प्रकार आहे। हा नैतिकतेची जबाबदारी घेऊन या सर्व प्रकारामध्ये कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा विभाग संचालक आणि वित्त विभागीय अधिकारी जे आहेत गायके त्या सगळ्यांनी राजीनामा दिले पाहिजेत। ते प्राध्यापक भरतीमध्ये घोड करतात, पैसे कमवतात। ते कर्मचारी भरतीमध्ये पैसा कमवतात, ॲडमिशनसाठी पैसे घेतात। ते आता डिग्र्यांसाठी पैसे घेत आहेत, अजून कुठल्या गोष्टींसाठी पैसे घेणार आहात। एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स नावाने कोर्स चालवतात, तिथे पैसे घेतात। ते सातत्याने एक्झाम फी वाढवतात, तिथे पैसे घेतात। म्हणजे इतका पैसा तुम्हाला कशाला हवंय? व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवर, निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।